नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की अलिपिरी मेट्टू मार्गाने तिरुपतीवरनं तिरुमालाला कसं जायचं दर्शनासाठी आणि दिव्य दर्शनाची तिकीटे कुठे भेटतील, तुमचे चप्पल शूज तुम्ही घेऊन जाऊ शकता का चालत, किंवा खाली कुठे जमा करायचं, तुमचं लगेज कुठे ठेवायचं, वरती तुमचं लगेज तुम्हाला कुठे मिळेल आणि कोणत्या टायमिंगला तुम्ही चालायला सुरुवात करायला पाहिजे आणि अलिपिरी मेट्टू मार्गाने किती वाजल्यापासून आपण चालू शकतो, किती वाजेपर्यंत चालू शकतो, किंवा वरती जेव्हा आपण चालत असतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण लक्षात ठेवायला हव्या। आता रस्त्यावर तुम्हाला जेवायला भेटेल का नाही, किंवा पाण्याची सोय आहे का नाही, वॉशरूम, सगळे टू झेड गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पाहणार आहात तुम्ही। तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा, खूप भारी आहे, उपयुक्त आहे। जर तुम्ही तिरुपतीला जाणार असाल आणि तिथे जाऊन तुम्ही विचार करत असाल की चालत जायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुमच्या कामाला येईल असं। माझा प्रवास चालू झाला होता पुण्यावरनं। संध्याकाळी 9 वाजता मी ट्रेनमध्ये बसली होती, तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता मी तिरुपतीमध्ये पोहोचले। तर काही ट्रेन फक्त रेणुकूंटापर्यंत जातात, तिथून तुम्हाला बस किंवा गाडी असतात किंवा ट्रेनने तुम्ही तिरुपतीमध्ये जाऊ शकता। तिरुपतीमध्ये गेल्यानंतर की लगेच चालायला सुरुवात करू नका, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे, कारण की 14 किलोमीटर तुम्हाला चालत जायचं आहे। म्हणजे अलिपिरी मेट्टू ते तिरुमाला हे अंतर आहे 14 किलोमीटरचं आणि तुम्हाला सगळ्या स्टेप्स आहेत त्या म्हणजे 3350 एवढ्या स्टेप्स तुम्हाला चालायचे आहेत। त्याच्यासाठी तुम्ही अगोदर आराम करायला हवा, त्याच्यामुळे तिरुमालामध्ये मस्त रूम घ्या, आराम करा। दुसऱ्या दिवशी रिक्षा लवकर उठा, सकाळी रिक्षा करा आणि तुम्ही चालायला ट्रेकिंगला सुरुवात करा। जर तुमच्याकडे अगोदरच ऑनलाईन तिकीट काढलेलं असेल तर तुम्ही निवांत 7 ते 8 वाजता तुम्ही जाऊ शकता चालत। जर तुमच्याकडे तिकीट नसतील आणि दिव्य दर्शनाचे तिकीट तुम्हाला पाहिजे असतील तर सकाळी 5 वाजल्यापासून मार्ग चालू असतो, तेव्हापासून तुम्ही लवकरच चालायला सुरुवात करायला हवी आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ते दिव्य दर्शनाची तिकीटं मिळतील, कारण की त्यांचा कोटा ठेवलेला असतो, एवढ्याच प्रमाणात एका दिवशी तिकीटं द्यायचे, तर ते संपल्याच्यानंतर तुम्हाला तिकीट भेटणार नाही आहे। इकडे खाली आल्याच्यानंतर पहिलं तुमचं लगेज ठेवायचं आहे, तुम्हाला जमा करायचं इकडे, कारण लगेज घेऊन चालणं खूप कठीण आहे। जर तुमचे एकट्याचेच फक्त 1 किंवा 2 ड्रेस असतील तर तुम्ही घेऊन चालू शकता, नाही तर खूप सारं लगेज असल्यानंतर ते लगेज काउंटर आहे, इथे तुम्हाला QR कोड दिला जातो, ते तुम्हाला चिटकायचं तुमच्या बॅगला। चप्पल शूज घालून जाऊ शकता का तुम्ही, तर हो घालून जाऊ शकता, असं तिथं कोठेही लिहिलं नाही चप्पल शूज घालून जाऊ नका, पण कोणीच जात नाही चप्पल शूज घालून, प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण चालत जात असतो, त्याच्यामुळे सगळे चप्पल शूज खालीच काढून ठेवतात। जर तुमच्याकडे बॅग वगैरे नसेल तर तिथं बॅग पण विकत आहेत, ते बॅगमध्ये तुम्ही चप्पल वगैरे घेऊन आपल्या बॅगमध्ये टाकून लगेज बरोबर वरती देऊ शकता। हे लगेज आपल्याला डायरेक्ट वरती भेटतं आणि वरती कुठे भेटतं हे पण आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर आज सुरुवातच आपला जो संकल्प आहे किंवा आपलं जी इच्छा आहे आपल्याला देवाकडे आपण घेऊन आलो पूर्ण होण्यासाठी, आणि ती पूर्ण व्हावा म्हणून आपण अगोदर एक नारळ घ्यायचा, पायरीवरती तो नारळ फोडायचा, ती इच्छा आहे ती बोलायची आणि आपल्या चालायला सुरुवात करायचं। गेल्या तिकडे सगळं गंध वगैरे लावायचा असेल तर कोणी लावून वगैरे घ्यायचा। एक सुंदर असं मंदिर दिसतं, खूप छान आहे। इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटायला सुरुवात होती, चालायला चालू केल्यापासून लगेच। इथे असं एक झोपून आहे नमस्कार करायचा, जर कोणाला करायचं असेल तर करू शकता, आपली इच्छा, असं कंपल्सरी काही नाही आहे, तर तुम्ही करा। जेव्हा तुम्ही वरती जाता दर्शनासाठी तेव्हा तुम्हाला वेस्टर्न कपडे अलाउड नाही येतं, म्हणजे वेस्टर्न कपडे घालून तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही येतं, तुम्हाला इंडियन कपडेच घालायला हवे येतं, म्हणजे कुर्तीज किंवा साडी वगैरे असं, आणि पुरुषांसाठी लुंगी ती कंपल्सरी केलेली आहे त्यांनी तिथे। तुम्ही घरी जाऊ शकता किंवा तिथे गेल्याच्यानंतरही घेऊ शकता। मला हा प्रश्न होता की मी घालू शकते का नाही, पण चालताना तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता असं काय तिथे त्यांनी लिहिलेलं नाही आहे। अगोदरच इकडे सगळ्या सूचना आहेत त्या तुम्ही दिलेल्या आहेत, म्हणजे कोण चालू शकतो कोण चालू शकत नाही आहे, तर त्यांनी तिथे लिहिलं आहे 12 वर्षाखालील वयाच्या 12 वर्षाखालील मुलं आहेत ते चालायला त्यांना मनाई आहे, पण लोक घेऊन जातात छोटेले मुलं पण, कारण की 2-3 वर्षापूर्वी अशीच एक मुलगी चित्त्यानं काहीतरी घेऊन गेला होता तिला, डायरेक्ट येऊन वडून असं। तर जंगल खूप मोठे, खूप प्राणी आहे त्याच्यामुळे कधी पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही झुंडमध्ये चला, एकटे चलू नका, एकट्याच एका मार्गाने भटकू नका, किंवा त्यांनी असं तिथे लोखंडाचं ही पण दिलेलं आहे तर जागोजागी त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ नका असं त्यांनी सांगितलं। तरी काही लोक हे पाळतात, काही लोक पाळत नाहीत, ज्यांना कोणाला शुगर दमा आहे त्या पेशंटच्या म्हणजे त्या रोगाच्या पेशंटने सुद्धा चालत जायचं नाही आहे, अशा खूप साऱ्या सूचना त्यांनी दिल्या होत्या। त्या सूचनाचं पालन करणं खरंच गरजेचं आहे। आणि ही जी लगोर आहे जी आपलं म्हणजे एखादं नवस वगैरे करतो आपण देवासाठी, तर करू शकतो आपण, इथून तिथून चालत रस्त्याने हे लगोरी केलेल्या तुम्हाला दिसतील।
आणि आता प्रवासाला सुरुवात झाल्याच्यानंतर जेव्हा जसं तुम्ही हळूहळू वरती जाता तसं तसं तुम्हाला अजून प्रसन्न वाटायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात. आमच्या प्रवासाला सुरुवात केली की लगेच आम्हाला इथं हरिण दिसले आणि खूप छान होते. एकच नाही, बरेचसे हरिण इथे असे चारत म्हणजे खात होते काहीतरी चारा वगैरे. असे अजून वेगवेगळे प्राणी तुम्हाला ह्या तुमच्या सफरमध्ये दिसतील, रस्त्यामध्ये तुमच्या प्रवासामध्ये. तर तुम्ही असेच बघत राहा. आणि चालत म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ऊन वगैरे लागतं का, नाही, पूर्ण रस्ता कवर्ड केलेला आहे त्याने, वरून तुम्हाला छत आहे, त्याच्यामुळे उन्हाचा तर संबंधच येत नाही आहे. सगळीकडनं घनदाट जंगल आहे, त्याच्यामुळे थोडं हवा असल्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते जंगल पुन्हा ते वरून हे. आणि या चालत असतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला जास्त दम वगैरे लागतो. आणि पायऱ्या काही एकदम सुरुवातीच्या एकदम स्ट्रेट आहेत, एकदम असं चालत जायचं. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही 1800-1900 पायऱ्या जोपर्यंत चढत आहे तोपर्यंत तुम्हाला खूप दम वगैरे लागू शकतो, थकवा पण जाणवतो. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करायला हवी आहे. खूपच असं तेलकट वगैरे काही खाऊ नका, लाईट काहीतरी फ्रूट्स वगैरे खा, नंतर जा. आणि खाण्यासाठी बोलताल तर खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला काय खायचं, म्हणजे कोल्ड्रिंक्स पिण्यापासून तर चहा कॉफी तुम्हाला मिळते, खूप साऱ्या गोष्टी मिळतात. तर तुम्ही तिथं खाऊ शकता, पण खूप जास्त पाणी पिऊन खाऊ पण नका, कारण की मग अजून चालायचं म्हणलं तर मळमळ होते. ज्यांचे स्वप्न पूर्ण झालेत किंवा त्यांची इच्छा पूर्ण झाली अशा लोकांना काय काय ते करत येतील, जे ते करत जातात. कुणी हळदीचा कुंकाचा लेप लावत, कुणी प्रत्येक पायरीगणीस एक कापूर जाळत असे वरती येत असतात. तर 1800 पायऱ्या कंप्लीट झाल्याच्यानंतर दिव्य दर्शनाचे तिकीट मिळतात आणि तुम्ही तिकीट घेऊ शकता. पण आम्ही खूप लेट चालायला चालू केलं होतं, त्याच्यामुळे दिव्य दर्शनाचे तिकीट सकाळी संपून गेले असतील मे बी. पण आम्ही ऑनलाईन तिकीट काढून गेलो होतो, त्याच्यामुळे त्याची आम्हाला चिंता काही नव्हती. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सकाळी लवकर चालायला सुरुवात करा, तर तुम्हाला तिथे तिकीट भेटून जातील आणि तुम्ही खाऊ शकता खूप जागेवरती बसून आणि चालायला पण बघू शकता. आता एकदम रस्ता चांगला येतो काही जागेवरती, फक्त सुरुवातीलाच ज्या स्टेप आहेत आणि वरती नंतर गरुड मार्गाच्या वरती गेल्यावर जरा अवघड स्टेप आहेत चालण्यासाठी. तर नंतर पूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला एवढं काही वाटणार नाही चालायला, एकदम छान आहे, प्रसन्न वाटतं. आणि चालताना कसला म्हणजे मला अगोदर थकवा आलेला सुरुवातीला, नंतर जसं जसं मी चालत गेली तर तसं तसं मला बेटर फील होत गेलं. आम्ही खाताना पण असं तेलकट किंवा कोल्ड्रिंक्स असं जास्त काही खाल्लं नाही, फक्त फ्रूट्स जे चांगल्या गोष्टी असतात किंवा जो आपला मका शिजलेली असंच खाल्लं, स्वीटकॉर्न वगैरे. नंतर वरती आल्याच्यानंतर आपल्याला जो जाण्याचा मार्ग आहे तो एक रस्ता पण दिसतो खाली, जो जाण्याचा आणि येण्याचा वरती गाड्यांना मार्ग वेगवेगळा आहे. तर हा तो दिसतोय तुम्हाला, हा वरतून खाली जाण्याचा मार्ग आहे. शॉपिंगसाठी पण दुकानं आहेत, जर तुम्हाला खूप असंही वाटत असेल आणि तुम्ही शॉपिंग पण करू शकता रस्त्यानं. मी खूप छान असं बेस्ट कपलचं एक बनवून घेतलं आहे रायाचं माझ्या नावाचं, ते तुम्हाला मी दाखवतेच नंतर. तर चला पुढे चालत असं खूप छान वाटतं, सगळ्या सूचना दिल्या जातात आणि प्रत्येक जागेवरती त्यांनी असं ना किती पायऱ्या तुम्ही चढलात आणि किती पायऱ्या तुमच्या राहिल्यात असं दिलेलं आहे. नंतर पाण्याला असे तुम्हाला एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त असं पाणी आहे पिण्यासाठी, खूप टेस्ट म्हणजे वाटतं ना आपलं असं प्युरिफाय केलेलं पाणी होतं आणि त्याची टेस्ट पण खरंच खूप भारी होती. एकदम थंड असं जंगलामधलं पाणी खूप भारी वाटलं. आणि जेव्हाही आपल्याला पाणी प्यायचं असेल तिथं आपण इथे पिऊ शकतो. जर ना कोणाला हे पाणी प्यायचं नसेल त्यांच्यासाठी बिस्लरी पण किंवा दुकानामध्ये तुम्हाला भेटतात, तुम्ही त्या पण घेऊ शकतात. वॉशरूमसाठी जागोजागी वॉशरूम्स आहेत, तुम्ही तेही म्हणजे यूज करू शकता. नंतर खूप सारे देवाचे वगैरे अशा मंदिर वगैरे लागतात, त्याच्यामुळे आपण प्रत्येक मंदिराचं दर्शन घेऊन वरती जायचं. असं चालता असे वेगवेगळे मोड येतात आपल्या प्रवासामध्ये, खूप छान असे निसर्गरम्य वातावरण असतं. नंतर इथे वरती आता आल्याच्यानंतर एक छान मोठं असं आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते, खूप मोठी, आणि तिथे सगळ्यांना असं घंट्या वगैरे बांधलेल्या आहेत. तर तिथे मला पुढे दिसेलच. आणि ते एकदम छान असं गार्डन वगैरे तयार केलेलं आहे. आणि जे वरतून मार्ग येतात म्हणजे जेव्हा आपण वरती गाडीने जातो आणि खाली येत असतो तेव्हाही तुम्हाला हे मंदिर लागतं त्या रस्त्यामध्ये, तेव्हाही तुम्ही ते पाहू शकता. नंतर चालत गेल्यावरतीही दिसतं. तर इथे येऊन थांबून दर्शन वगैरे घ्यायचं, सगळ्या घंट्या वगैरे लावलेल्या बघायच्या, मन प्रसन्न वाटतं. आम्ही इथेही गेलो, मस्त फोटो वगैरे काढले, थोडा वेळ इथेही आराम केला. प्रत्येक जागेवरती थोडं थांबत जायचं, म्हणजे आपल्याला कसं थकवाही येत नाही आहे. अचानक चाललं की थकवा येतो माणसांना, त्याच्यामुळे कमी चालत जायचं. अजून पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला पुन्हा हे हरिण दिसले, बघू शकता किती सुंदर आहे ते. हे ह्या प्रवासामध्ये असे तुम्हाला प्राणी वगैरे दिसणं हे एक साहजिकच आहे आणि हे एकदम नवल वाटण्यासारखं काहीच नाही, कारण खूप मोठं जंगल आहे. इथे चित्ता, वाघ, काळवी, खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला दिसतात.
दूधच्या मंदिरापासून वरती गेलं की असा एक आपल्याला रस्ता येतो चालत जाण्यासाठी, जो की गाड्यांचा पण रस्ता असतो आणि आपल्या चालत जाण्याच्या लोकांचा पण असा रस्ता असतो. तर काळजीपूर्वक तुम्ही खाली जो रस्ता आहे रोड सिमेंटचा तिथे चालायचं नाही, जो आपला रस्ता आहे तिथे चालायचं, कारण की एकदम नागमोडी वळणं आहेत, गाड्या डायरेक्ट समोरून येतात आणि त्यांना कंट्रोल होत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही वरूनच चाला, खाली जायचा प्रयत्न करू नका. आणि जागोजागी अशा कचरा कुंडी ठेवल्या, त्यांना आपण जो कचरा करणार आहोत त्या कुंडीमध्येच टाका, नाहीतर इकडे तिकडे बाहेर टाकून तिकडे चांगल्या निसर्गाला दूषित करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही आहे. मोठे मोठे डोंगर आहे तिकडे आणि त्याला असं मस्त पाझर फुटलेलं पाणी, एवढं थंड वातावरण, हे अनुभवायला ना खरंच नशीब लागतं मला तरी असं वाटतं. आणि हा माझ्या लाईफमधला बेस्ट एक्सपिरियन्स होता, एवढा भारी. तर हे अनुभवत पुढे जाणं म्हणजे खरंच खूप खूप भारी होतं. आणि तुम्ही जेव्हा चालत जाताल आणि तुम्ही अनुभवताल ना, नक्कीच मला कमेंट करून सांगताल, खरंच ताई हा अनुभव आमच्यासाठी एक वेगळाच होता आणि आम्ही कधीच विसरू शकत नाही आहे. खूप मोठं जंगल, रक्तचंदनाची झाडे होते ह्याच्यामध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुष्पा मूवी ह्याच डोंगरामध्ये शूटिंग केलेली आहे त्याची. हे 7 डोंगर आहेत वेगवेगळे आणि याच एका डोंगरामध्ये पुष्पा मूवीची पण शूटिंग झालेली आहे. इथे मोठमोठे रक्तचंदनाचे झाडं आहेत आणि खूप हे आहेत. असे उतरून खाली जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आणि तुम्हाला दिसतं आहे पुढे समोर, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि हे घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट. नंतर इथे आपण गुरुद्वारावरती आता पोहोचलेलो आहोत आणि इथने आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर आपल्या पूर्ण स्टेप 2010 झालेल्या आहेत, अजून आपल्या भरपूर स्टेप बाकी आहेत. तर इथनं आपल्या त्या आता स्टेप आपल्या पूर्ण होणार आहेत. इथे तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकतो. आणि खूप लोकांची अशी एक असतं नवस वगैरे केलेला किंवा इच्छा स्वप्न घेऊन ते आलेले असतात, तर ते इथनं असं विचार करतात की इथनं आम्ही गुडघ्यावरती चालत येतो आहे. आणि गुडघ्यावरती चालणं सोपं नाही आहे मित्रांनो खरंच, कारण एवढा त्रास होतो. पण म्हणतात ना, आपलं नवस फेडण्यासाठी म्हणा किंवा आपण एखादा नवस पूर्ण होण्यासाठी, आपलं स्वप्न आपलं ड्रीम्स पूर्ण होण्यासाठी आपण हे करू शकतो. मी पण जे पायऱ्या खालून वरतीपर्यंत होतं तेवढेच चालू शकले. काही खूप वरतीपर्यंत चालतात किंवा एकदमच आता शेवटचं राहिले तेवढा पण ते पायऱ्या चालतात, तर खूप कठीण आहे. आता फक्त राहिलेत 50 पायऱ्या, 3500 पायऱ्या आपल्याला झालेल्या आहेत आणि फक्त 50 पायऱ्या राहिल्या. तर आम्हाला खूप भारी वाटलं. तर आता राया पण एकदम एनर्जेटिक झाले. तर सगळ्यात जास्त तर राया गळून गेले होते, मला त्यांची खूप काळजी वाटत होती. पण नाही, आता वरती आलोत आहोत, फायनली वरती आलोत असं वाटत होतं, कारण की खूप थकलं पण होतं. कारण 14 किलोमीटर काय सोपं नाही, खूप म्हणजे मोठा मार्ग आहे. पण वातावरणामुळे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे एवढं काही वाटलं नाही. वरती आलो चालत की लगेच आपले लगेज काउंटर आहे, तर तुम्ही वरती चालत आलं की तुम्ही लगेच तुमच्या उजव्या हाताला वळायचं की तिथे लगेच तुम्हाला लगेज भेटतील, तुमची चप्पल, जे काही तुम्ही सामान ठेवलेत ते. तुमच्याकडे एक म्हणजे तुमचं QR कोडचं ठेवलेलं असतं, ते त्यांना द्यायचं आणि ते लगेच तुमचं लगेज तुमच्याकडे देतील. जर तुम्ही तुमची रूम पण बुक केलेली असेल ऑनलाईन, ती पण कुठे भेटते ते वरती येथे लिहिलं आहे CRO ऑफिस, इथे जायचं तुम्ही. जर रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही किंवा तुम्हाला एखादी रूम पाहिजे असेल, तिथे जाऊन तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन करायचं CRO ऑफिसला. नंतर तिथे तुम्हाला 15 मिनिटांना एक मॅसेज येतो तुमची रूम बुक म्हणजे कन्फर्म आहे का नाही ते. तोपर्यंत तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता.